ठाण्यामध्ये तोडफोड प्रकरण झालेलं दिसतंय आणि मनसेकडून ही तोडफोड करण्यात आल्याची आताची ही मोठी माहिती समोर येते आहे। इंग्रजी पाट्यांवरती मनसेने काळी शाई फेकलेली आहे, काळ्या शाईचे फुगे फेकलेले आहेत। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या लावलेलं शोरूम फोडल्याची ही माहिती समोर येते आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, कालच महानगरपालिकेने मराठी पाट्यांसाठीचा 3 दिवसांचा वेळ वाढवून दिलेला आहे। खरं तर कालचा शेवटचा दिवस होता, मात्र 3 दिवसांचा वेळ महानगरपालिकेने वाढवून दिल्याच्या नंतरही आता मनसैनिक काहीसे आक्रमक झालेले दिसतात आणि ठाण्यामध्ये ज्या दुकानांवरती इंग्रजी पाट्या लावलेल्या होत्या ते शोरूम आता मनसेने फोडलेलं दिसतंय आणि या शोरूमवरती काळ्या शाईचे फुगे मनसेने फेकलेले आहेत। आताची मोठी बातमी आपल्या हाती येते आहे, ठाण्यामधली ही मोठी बातमी आहे। मनसैनिक मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले दिसत आहेत आणि मराठी पाट्या नसलेल्या दुकानांच्या पाट्यांना सुद्धा मनसैनिकांनी काळं फासलेलं आहे, काळी शाई फेकलेली आहे या दुकानांच्या पाट्यांवरती। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्यांचा मुद्दा गाजताना दिसतोय आणि कोर्टाच्या निर्णयानंतर खरं तर मराठी पाट्यांचा हा मुद्दा समोर आलेला होता आणि कोर्टाने सुद्धा मराठी पाट्या या लावल्याच पाहिजेत असा निर्णय दिलेला होता। कालचा खरं तर शेवटचा दिवस होता, मात्र 3 दिवस अधिकचे महानगरपालिकेने वाढवून दिलेले आहेत आणि त्यानंतर ज्या दुकानांवरती मराठी पाट्या नसतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे ही आताची मोठी बातमी आपण बघतो, ही थेट दृश्य आहे ठाण्यामधली। मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या असणारी दुकानं ही जी होती ती फोडलेली आहेत। एक शोरूम होतं, हे काचेच्या शोरूमवरती सुद्धा त्यांनी काळ्या शाईचे फुगे फेकलेले आहेत आणि इंग्रजी पाट्यांवरती मनसेनं काळं फासलेलं दिसतंय। ठाण्यामध्ये मनसैनिकांचं हे खळखटाकचं आंदोलन आपण बघतोय आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, काय अधिकची माहिती आहे? ठाण्यामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। नक्कीच मराठी पाट्या संदर्भात मनसे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला मिळते। सर्वोच्च न्यायालयाने इंग्रजी पाट्या मराठीत करा असे आदेश दिल्यानंतर कालपर्यंतची त्याची मुदत होती, ती मुदत संपून देखील ठाण्यामध्ये काही दुकानं आहेत किंवा ऑफिसेस आहेत त्यांच्या इंग्रजी पाट्या बदलल्या गेल्या नसल्यामुळे आता मनसेनी जे आहे ठाण्यातलं हे जे MG मोटर्स आहे त्याच्यावरती जे इंग्रजी पाट्या लावण्यात आल्या होत्या त्याच्यावरती जे आहेत काळ्या शाईचे फुगे जे आहेत ते फोडण्यात आलेले आहेत। त्यांच्या ऑफिसमध्ये जे आहेत ते काळ्या शाईचे फुगे फोडण्यात आलेले आहेत। त्यानंतर MG मोटर्स कडनं हे संपूर्ण ऑफिस आहे, जे दुकान आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। काही वेळ मनसेने इथे घोषणाबाजी देखील केली। काही अंतरावरतीच पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाजूलाच असलेलं हे ऑफिस आहे आणि त्याच ठिकाणी मनसेने जे आहे ते आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत इंग्रजी पाट्या मराठीत होत नाही तोपर्यंत मनसेची आक्रमक भूमिका ही जी आहे ती नेहमीच असेल असं मनसेने देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ठाण्यामध्ये असलेल्या इंग्रजी पाट्या मराठीत होतात का ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। अगदी निकेश, यामध्ये मनसे नेत्यांपैकी ठाण्यातलं कोणी होतं का या आंदोलनामध्ये? नक्कीच ठाण्यातले जे काही मनसेचे मोठे नेते आहेत ते ह्या आंदोलनामध्ये सामील नव्हते, मात्र जे पदाधिकारी आहेत स्वप्नील महेंद्रकर यांनी ह्या आंदोलनाला सुरुवात केली। ज्या ठाण्यामध्ये जिथे जिथे इंग्रजी पाट्या दिसतील त्या ठिकाणी असं उग्र आंदोलन जे आहे ते मनसेकडनं केलं जाणार आहे अशी भूमिका सध्या तरी मनसेने घेतलेली आहे। सकाळचं हे पहिलंच मनसेने केलेलं आंदोलन आहे, मात्र ठाण्यामध्ये जिथे जिथे इंग्रजी पाट्या असतील, जिथे मराठी पाट्या नसतील त्या ठिकाणी अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात येईल। आता कुठेतरी शाई फेक निकेश, काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय। अमेय खोपकर आपल्या सोबत आहेत, मनसेचे नेते। अमेयजी, ठाण्यामधलं हे आंदोलन सुरू झालेलं आहे, मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यामुळे खरं तर या शोरूमवरती काळं फासण्यात आलेलं आहे, शोरूमवरती काळी शाई असणारे फुगे फेकण्यात आलेले आहेत। काय नेमकी भूमिका आहे मनसेची? मनसेची भूमिका सुरुवातीपासूनच कायम आहे की मराठी पाट्या या महाराष्ट्रामध्ये लागल्या गेल्याच पाहिजेत। पण मला एक कळत आहे की कोर्टाची ऑर्डर असताना देखील या काही मुजोर दुकानदारांना एवढा माज कसलाय। पण एक नक्की की जर का मराठी पाट्या नाही लागल्या गेल्या तर ते आम्ही आमच्या पद्धतीने लावून घेणार। पण महाराष्ट्रामध्ये लवकरच सगळीकडे तुम्हाला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
मराठी पाट्या दिसतील. अगदी. अमेयजी, मात्र काल महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे 3 दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, कशाला पण यांना वेळ वाढवून द्यायची गरज आहे? एवढे वर्ष आम्ही सातत्याने आंदोलन करतोय. तुम्ही बघितलं असेल तर पक्ष स्थापनेपासून आम्ही हे आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये इनफॅक्ट आम्हाला जेल देखील झाली होती एक 15-16 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून मनसेने ही भूमिका लावून धरलेली आहे. कोर्टाचा निकाल आहे. जर का जेव्हा मनसेचे कार्यकर्ते तुम्ही असं म्हणता की आंदोलन करतात, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार, पण मग अशा जेव्हा हे मुजोर दुकानदारच्या पाटा लावणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कुठली कारवाई करणार आहात का? करणार नाहीच आहात. हो, नाही अमेयजी, काल जेव्हा वेळ वाढवून देण्यात आली तेव्हा महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे की ह्या 3 दिवसांचा शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यानंतर जर दुकानांवरती मराठी पाट्या नसतील तर कारवाई केली जाणार आहे महानगरपालिकेकडून. नाही, काही नाही झालं. त्यांना खूप वेळ दिलेला आहे, अनेक वर्ष वेळ दिलेला आहे. त्यांना आता 1 महिना दिला होता सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्याच्या नंतर, आणि किती 15 दिवस लागतात पाट्या नाव बदलायला, नक्की मराठीमध्ये साइन बोर्ड करायला. बरं अमेयजी, काल मनसे नेत्यांशी बातचीत केली तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की आमचं आंदोलन जे असेल त्याची दिशा आमची स्पष्ट आहे. आमच्याकडे ज्या दुकानांवरती मराठी पाट्या नाही आहेत त्यांची एक लिस्ट तयार आहे. लिस्ट आपल्याला दिसते ना, अनेक असे आहेत की जे मुद्दामून लावत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला काय कारवाई होणार नाहीये, कारवाई काय करणार नाही आपल्यावर कोणी. पण माझी महानगरपालिकेला की त्यांच्या सक्त कारवाई, जसं तुम्ही प्रत्येक कामगारांमागे 2000 रुपये फाईन लावलेला आहे, एक 2-4 जणांना कडक फाईन बसताना बरोबर सगळे लावतील. नाही जरी तुम्ही लावलात फाईन तरी आम्ही आहोत ना फाईन त्यांच्याकडे फाईन भरून द्यायला. अगदी. अमेयजी, खरं तर 3 दिवसांचा वेळ जो आपण म्हणतोय त्याबद्दल तुम्ही आता महानगरपालिकेला जाब विचारणार आहात की हे आंदोलन असं सुरू राहणार आहे? नाही, हे आंदोलन चालू राहील, कारण कालपर्यंत वेळ दिला होता. हे आंदोलन आता चालू राहील. मला असं वाटत नाही की आता मनसेचे आमचे महाराष्ट्र सरी आता गप्पा बसतात. बरं, ठीक आहे. धन्यवाद अमेयजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात त्यासाठी. तर इंग्रजी पाट्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. आपण बघतोय हे काही मनसैनिक इथे पोहोचलेले होते आणि त्यांनी कशा पद्धतीने या दुकानावरती काळ्या शाईचे जे फुगे होते ते फोडलेले दिसत आहेत. या जे शोरूम होतं ते काचेचं शोरूम आपण बघतोय आणि त्यानंतर या शोरूमला काळं सुद्धा फासण्यात आलेलं आहे. ज्या इंग्रजी पाट्या होत्या, इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलेली जी अक्षरं होती त्या सगळ्यावरती त्यांनी काळं फेकलेलं आहे आणि त्यानंतर हे शोरूम बंद करण्यात आल्याचं दिसतंय. तर ठाण्यामध्ये मराठी पाट्यांना धरून आता मनसे काहीशी आक्रमक झालेली आहे आणि अमेय खोपकर यांच्याशी आपण बातचीत केली. ते ज्या पद्धतीने म्हणाले त्यानुसार हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. तर मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या फोडलेल्या आहेत आणि इंग्रजी पाट्यांची ही तोडफोड आपण बघतोय. ठाण्यामध्ये आता मनसे आक्रमक झालेली आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाने खरं तर हा निकाल दिलेला होता, निर्णय दिलेला होता मराठी पाट्यांच्या संदर्भात आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सगळ्या दुकानांवरती होती, कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय होता. त्यामुळे मात्र काल एका दिवसाचा जो अल्टिमेटम होता, कालपर्यंतचा खरं तर जो अल्टिमेटम होता तो आता संपलेला आहे. त्यानंतर महानगरपालिकेने आता 3 दिवसांचा वेळ सुद्धा वाढवून दिलेला आहे. मात्र वाढीव वेळेच्या नंतर आम्ही कारवाई करू असं मनसेनं सांगितलंय. मात्र त्याआधी महानगरपालिकेनं कारवाई करण्याच्या आधी आता मनसेनं त्यांचं खळखटाक आंदोलन सुरू केलेलं आहे.